नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा कांद्याचा फळ दाखवणार आहे आणि कांदा फुगण्यासाठी आपण काय करावे, काय फवारावे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर चला, जास्त वेळ न करता तुम्हाला मी आपला कांद्याचा फळ दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे आपला कांद्याचा फळ. याला सध्या मी पाणी देत आहे आणि हे शेवटचंच पाणी देणार आहे, कारण काय झालेलं आहे, कुठंतरी एखादा नळा दिसतोय. मग जर जास्त पाणी दिलं आपण तर जास्त फाकडी होते. जो चांगला एक नंबर आलेला कांदा आहे, त्याच्यामुळे शेवटचं पाणी देताना एक काळजी नक्की घेत जावा तुम्ही. जर कुठेतरी एखादा नळा आलेला असेल तर कांदा पाणी देणे थांबवा. तुम्हाला दाखवतो. सध्या कांदा आपला ह्या पोझिशनमध्ये आहे. काही ठिकाणी असं आहे, काही ठिकाणी असं आहे, काही ठिकाणी असं असं, काही ठिकाणी असा पण आहे, असा आहे. एक लेवलमध्ये कांदा यावर्षी नाही, कारण त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, पाऊस एवढा होता, इगीन एवढं होतं की कांदा लावल्यापासून 2 महिने साधारणतः पाऊसच उघडलेला नाही. त्याच्यामुळे कांद्याची म्हणावी तितकीशी वाढ झालेली नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी असा कांदा आहे आपला, असा आहे, काही ठिकाणी असा आहे, असा आहे. वर्षासारखा म्हणावा असा कांदा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा असा झालेला आहे, असा झालेला आहे, असा आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही 005234ची 2 फवारणी घ्या. साधारणतः आठवड्याच्या अंतराने. काही ठिकाणी कांदा आपला असा झाला आहे, असा हे पाहू शकता, हे असं झालं आहे. आत्ता कांदा फुगायला चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर गारवा सुटलेला आहे. त्याच्यामुळे कांद्यासाठी पोषक सध्या वातावरण आहे. कांदा वर्षाला आपला अशा क्वालिटीचा असतो, हे पाहू शकता. हे बघा, हे असं सध्या गारवा सुटलेला आहे, त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या सुद्धा कांदा फुगण्यासाठी वातावरण पोषक आहे. 0050 तुम्ही पात बसवायची असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये मारू शकता. आणि सध्या 0040 झिंकसुद्धा मारू शकता तुम्ही. कांदा फुगण्यासाठी व शायनिंगसाठी चांगलं आहे. हे मी आता शेवटचंच पाणी देत आहे. कुठेतरी एखादा नळा येत आहे, तुम्हाला मी दाखवतो काय असतं ते. हे बघा, हे असं आलं ना, चांगला कांदा आहे, त्याची फाकडी होते, त्याच्यामुळे दिसत्या क्षणी हा असा नळा काढून तुम्ही टाकू शकता. हे बघा, ह्या क्वालिटीमध्ये सध्या आपला कांदा आहे. हे बघा, इकडे दाखवतो तुम्हाला आणखी. बरा आहे विघ्नाच्या मानाने कांदा सध्या तरी. तर सध्या आपल्या कांद्याला शेवटचंच पाणी चालू आहे दोस्तांनो. दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत पाणी सुद्धा कडेला गेलं आहे. बघा कांदा, पण सध्या मार्केटमध्ये म्हणावा तसा भाव कांद्याला नाही. बघू काय होते ते येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल चित्र. आणखी नवीन माल मार्केटमध्ये चालू झालेला नाही. चला मित्रांनो, बाय.